नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये इन्फ्लेशनचा रोल किती महत्वाचा आहे. इन्फ्लेशन आणि लाईफस्टाईल इन्फ्लेशन हे दोन त्यातलेच प्रकार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. मी तुम्हाला एक एक्झाम्पल मध्ये सांगतो. माझी पगार साधारणतः 12,000 रुपये होती 2012 मध्ये. मला असं वाटायचं तेव्हा की थोडी पगार वाढली, साधारणतः 25 पगार झाली म्हणजे लाईफ सेट होईल आणि पुढे आपल्याला सेव्हिंग जास्त होईल. पण माझी पगार 25,000 झाली 2017 मध्ये, तेव्हा साधारण खर्च सुद्धा तितकाच होता. त्यावेळेस कळालं मला की इन्फ्लेशन समजून घेणं का गरजेचं आहे. आपल्याला वाटतं की थोडी पगार वाढली की पुढे आपली सेव्हिंग्स होईल, पण तसं होत नाही. का तर प्रत्येक वर्षी इन्फ्लेशन हे वाढतच असतो. साधारणतः इन्फ्लेशन जे आहे तुमचं 5-6% आसपास आहे, पण हेच तुमचं मुलांच्या एज्युकेशन फी मध्ये बघितला तर 10 ते 15% आहे. मेडिकल खर्च सुद्धा 10 ते 15% प्रत्येक वर्षाला वाढत आहेत. त्यामुळे आपली थोडीफार पगार वाढते आणि हे खर्च सुद्धा वाढते. त्यामुळे परत आपल्याला वाटतं की पुढच्या वर्षी सेव्हिंग करू आणि ते परत प्रत्येक वर्षी पुढं 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 हे असंच जात आहे. आणि दुसरं कारण आहे लाईफस्टाईल इन्फ्लेशन. जसं आपला इन्कम वाढतो आपण लाईफला अपग्रेड करतो. काही जण घर अपग्रेड करतात, मोबाईल करतात, गाडी असते, टीव्ही असते, फ्रीज असेल, लाईफस्टाईल प्रत्येक गोष्टी अपग्रेड करण्यानं आपला खर्च वाढत जातो आणि त्यामुळे सुद्धा आपली सेव्हिंग होत नाही. तुम्हाला काय वाटतंय किंवा तुम्हाला काय कळालं याबद्दल कमेंट करून नक्कीच सांगा.